तो स्वप्न पाहणं विसरला, कारण त्याच्याकडे स्वप्न पाहण्याची नाही तर जबाबदारी उचलण्याची वेळ आली होती. तो हरला नव्हता, पण त्याने स्वतःसाठी जिंकणं थांबवलं होतं. आपण सगळ्या आयुष्यात कधीतरी असा एक माणूस पाहतो किंवा कधीतरी आपणच तो माणूस बनतो. मित्रांनो, प्रश्न साधा आहे पण उत्तर कठीण आहे. स्वप्न महत्त्वाची की जबाबदाऱ्या? व जर दोन्ही एकाच वेळी समोर उभ्या राहिल्या तर माणूस काय निवडतो? स्वतःचं आयुष्य की इतरांचं भविष्य? तो एक सामान्य माणूस होता. नाव वेगळं असू शकतं, चेहरा वेगळा असू शकतो, पण स्टोरी हजारो लोकांसारखीच होती. लहानपणी त्याच्याकडे मोठी स्वप्न होती. कोणी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहतो, कोणी कलाकार, कोणी अधिकारी. तोही पाहत होता. रात्री झोपण्याआधी डोळे मिटले की त्याला स्वतःचं एक वेगळंच जग दिसायचं. पण आयुष्याला स्वप्नांपेक्षा वेगळे प्लॅन्स असतात. एक दिवस परिस्थिती बदलली. घरात अडचणी आल्या, पैशांचा प्रश्न, जबाबदाऱ्यांचं ओझं, आणि तू मोठा आहेस हा एकच वाक्य. त्या वाक्याने त्याचं बालपण संपलं. कॉलेज, मित्र, मजा, स्वप्न सगळं मागे राहिलं. तो कामाला लागला. सकाळी लवकर उठणं, संध्याकाळी थकून घरी येणं आणि दुसऱ्या दिवसाची तयारी. कोणी विचारायचं नाही तू कसा आहेस, कारण सगळ्यांना वाटायचं तो मजबूत आहे. तो हसायचा कारण त्याच्याकडे रडायला वेळ नव्हता. कधी कधी रात्री उशिरा तो एकटाच बसून विचार करायचा, मी जे स्वप्न पाहिलं होतं ते कुठे गेलं? पण लगेच स्वतःलाच समजवायचा, आता नाही. पण कधीतरी वर्षे गेले, लोक पुढे गेले, कोणी यशस्वी झाले, कोणी प्रसिद्ध झालं. तो मात्र स्थिरच राहिला, मागे नाही पण पुढेही नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, त्याच्यामुळे घर चालत होतं. त्याच्यामुळे कुणाचं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यामुळे कुणाचं स्वप्न जिवंत राहिलं. तो स्वतःचं स्वप्न गमावून इतरांचं स्वप्न उभं करत होता. कोणी त्याला हिरो म्हणालं नाही, कुणी त्याला टाळ्या वाजवल्या नाहीत, पण तो रोज उठत होता आणि तेच त्याचं धैर्य होतं. खरं सांगायचं तर स्वप्न सोडणारा माणूस कमकुवत नसतो, तो सर्वात मजबूत असतो. कारण स्वप्न पाहणं सोपं असतं, पण स्वप्न बाजूला ठेवून जबाबदाऱ्या उचलणं फार कठीण असतं. जे लोक स्वतःसाठी जगत नाहीत ते हरलेले नसतात, तेच लोक इतरांचं आयुष्य उभं करतात आणि कधीतरी त्यांच्या शांत त्यागालाच आयुष्य उत्तर देतं. तुझ्या आयुष्यात असं काही स्वप्न आहे का जे तू जबाबदाऱ्यांसाठी बाजूला ठेवलं आहेस? किंवा तू ओळखतोस का असा माणूस जो स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी जगतो? कमेंटमध्ये नक्कीच सांग. कदाचित ही स्टोरी कुणाच्या तरी मनाला धीर देईल.